नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हळदी कुंकूचा कार्यक्रम ठरला आहे किंवा बड्डे पार्टी आहे, BC पार्टी आहे किंवा कुठे तुम्हाला बाहेर जायचं आहे आणि मेनूच ठरलेला नाही आहे, तर चला आज एकदम असा भन्नाट चवीचा नाही का 2-3 दिवस टिकणारा पार्टी स्नॅक्स तुम्हाला आज शिकवणार आहे. बनवायलाही सोपा आणि अगदी मुलांच्या टिफिनलासुद्धा सहज तुम्ही देऊ शकता. तर लगेच आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी आपण इथे नाही का घरातलेच काही मसाले आणि 3-4 साहित्य वापरून हा स्नॅक्स तयार करणार आहोत. तर त्यासाठी अर्धा कप इथे पोहे घेतले आहे. जाड पोहे घ्यायचे आहे आणि ते असे बारीक वाटून घ्यायचे. आता हे वाटल्यानंतर एवढे तयार झाले तर ही पावडर बाजूला ठेवायची. त्याच मिक्सरच्या भांड्यात मस्त आता हिरवेगार मटर आलेले आहे किंवा हिरवे वाटाणे आलेले आहे आपले बाजारामध्ये, तर ते घ्यायचे आहे. 1 वाटी घेतले. त्याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, 2-3 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घालून नाही का जराशी जाडसर अशी वाटण तयार करायचं आहे. खूप जास्त बारीक पण नाही करायचं आणि खूप जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही आहे. त्यानंतर बटाटे तर सर्वांच्या घरात असतातच. तर उकडून घेतलेले बटाटे इथं वापरायचे आहे. उकडून मी सोलून घेतला आहे बटाटा आणि 1 बटाटे इथं किसून घेतला. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे बटाटे घ्यायचे आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा तीळ घातले आणि अर्धा छोटा चमचा काळं मीठ, अर्धा छोटा चमचा हळद आणि प्रत्येकी 1 छोटा चमचा किचन किंग मसाला, लाल तिखट, धणे पावडर आणि भाजलेले जिऱ्याची पूड घातली आहे. त्यानंतर जी आपण पोह्याची पावडर तयार करून घेतली ती घातली. 1 मोठा चमचा आपण याच्यामध्ये बारीक रवा घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे मिसळून घ्यायचं आहे. हे बघा असं छान व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर आपण चटपटीत चवीसाठी नाही का त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे किंवा इथे तुम्ही चाट मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता. आता हे मिसळून घ्यायचं. आधी मसाले मिक्स करायचे, त्यानंतर आपण लिंबाचा रस शेवटी घालायचा आहे. आता राहिलेल्या पोह्यांची पावडर इथं बाजूला छोट्याशा प्लेटमध्ये काढून घेतली. आता तयार मिश्रणाचे असे लाडू वळून घ्यायचे आहे आणि त्याला ना असा टिक्कीचा शेप द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने गोल त्याला व्यवस्थित रोल करून घ्यायचं. म्हणजे त्याच्या कडा जर चिरल्या असतील तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि जे आपण पोह्याची पावडर ठेवली त्याच्यामध्ये ते घोळवून घ्यायचं आहे किंवा इथे तुम्ही ब्रेड क्रम्सचा सुद्धा वापर करू शकता. तर हे असं तयार करून नाही का तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये किंवा प्लास्टिक पाऊच असतात ना, झिपलॉक बॅग असतात त्याच्यामध्ये सुद्धा 1-2 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा काढून ते शॅलो फ्राय किंवा एअर फ्राय करू शकता. असे मस्त मी हे करून घेतले किंवा तुम्ही एअर फ्रायरमध्ये सुद्धा फ्राय करू शकता. अतिशय छान लागतात. तर मी इथं शॅलो फ्रायच करणार आहे. तेलकट खाणार नाही आहे जास्त, त्यासाठी शॅलो फ्राय करायचे. तर थोडंसं तेल घालायचं नॉनस्टिक पॅनमध्ये किंवा आपल्या तव्यावर आणि त्याच्यामध्ये ना असे ठेवून अलगदच हा पॅन असा हलवून घ्यायचा आहे. म्हणजे तेल सर्व बाजूला पसरेल आणि त्यानंतर 1-2 मिनटानंतर त्याला पलटी करायचं आहे. म्हणजे एक बाजू त्याची छान भाजली गेली की मग दुसरी बाजू छान अशी 1-2 मिनटं परत ती भाजून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटं लागतात आणि मस्त असा स्नॅक्स, चटपटीत स्नॅक्स तयार होतो. मुलांना तर खूप आवडतो आणि एवढा छान लागतो ना सॉसबरोबर. टोमॅटो केचप मुलं खातात ना त्याच्याबरोबर किंवा तुम्ही पुदिना चटणीबरोबर देऊ शकता, खोबऱ्याच्या चटणीबरोबर देऊ शकता. वरून कुरकुरीत आणि आतून ना असा मस्त सॉफ्ट असतो. अगदी म्हातारी माणसंसुद्धा, वयस्कर मंडळीसुद्धा याला सहज खाऊ शकतात. एवढा छान लागतो ना. तर आजची सहज, सोपी, चटपटीत अशी मटर टिक्की तुम्हाला आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता काही महत्त्वाच्या टिप्स की मटर टिक्की बनवण्यासाठी नाही का ताज्या हिरव्या मटरचाच वापर करा, फ्रोझन मटरचा वापर करायचा नाही. यात तुम्ही नाही का तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. आणि टिक्की फ्राय करताना काय करायचं, लो टू मीडियम फ्लेमवर ते फ्राय करायचं. म्हणजे काय होणार, टिक्की दीर्घकाळपर्यंत वरून कुरकुरीत आणि आतून ती सॉफ्ट राहणार आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते आणि जास्त वेळपर्यंत ती तशीच राहते. तर ज्यांच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठरला आहे त्यांना आवर्जून ही रेसिपी शेअर करा. धन्यवाद.